बघा ना, देन काय झालेलं आहे, दॅट्स वाय आय गिव्ह यू अ गुड व्हॉइस ऑफ ॲडवाइस. बघा, तू दयाळू असल्यामुळेच मी काय केलेलं आहे की तुला मौल्यवान असे संदेश दिलेले आहे, सल्ला दिलेला आहे. देन बघा, द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. पहा, त्याचा जो पहिला विचार आहे, थिंग म्हणजेच काय मुलांनो, तर विचार. पहिला जो मौल्यवान विचार आहे तो काय आहे, तर डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. भूतकाळातल्या ज्या काही गोष्टी आहे त्यावर तू क्राईंग करायचं नाही आहे, रडत बसायचं नाही आहेस, त्या आठवायच्या नाही आहेत. त्यामुळे तू कसा होणार आहे, जर साहजिकच आहे मुलांना, जर आपण भूतकाळ हा आठवला, होऊन गेलेल्या गोष्टी ज्या आहेत जर त्या आपण पुन्हा आठवत बसलो तर आपल्याला काय होणार आहे, तर साहजिकच दुःख होणार आहे. म्हणून हा पहिला विचार, हा जो बर्ड आहे तो कुणाला सांगत आहे, तर नोबेलमॅनला सांगत आहे. पहा काय म्हणत आहे, द फर्स्ट थिंग, त्याचा जो पहिला विचार आहे तो काय आहे, तर आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, आय ॲम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. तू कुठल्याही होऊन गेलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस. आता तू मला पकडू शकत नाही का, कारण मी आता कुठे गेलेला आहे, तुझ्यापासून उंचीवर गेलेला आहे आणि त्यामुळे तू मला पकडू शकत नाही. तू कितीही पकडायचा मला प्रयत्न केला तरीसुद्धा तू मला पकडू शकत नाही. का, कारण त्याने काय केलेलं आहे, फार उंचीवर जाऊन हा जो नाईटिंगेल आहे तो म्हणत आहे की तो आता मला पकडू शकत नाही. म्हणून तू ह्या गोष्टीचा विचार करून ॲग्री होऊच नकोस, रागवू नको, दुःखी होऊ नको, कारण तू तर मला पकडणे शक्य नाही आहे. देन बघा, का तू मला पकडू शकत नाही, कारण आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. का तू मला पकडू शकत नाही आहेस, कारण मी तुझ्यापासून ऑलरेडी खूप उंचीवरती गेलेलो आहे, त्यामुळे तू मला पकडू शकत नाही. आणि या गोष्टीवरती तू उगाचच विचार करून तू जो काही रागवत आहेस, दुःखी होत आहेस, हे तुझ्यासाठी कसं आहे, तर हितकारक नाही आहे. म्हणून तू काय करू नकोस, तर दुःखी होऊ नकोस, कारण ही गोष्ट घडणं पुन्हा हे शक्य आहे का. एकदा पिंजऱ्यामधून जर पक्षी गेला तर तो पुन्हा त्या पिंजऱ्यामध्ये येऊ शकतो का, तर नाही येऊ शकत. का, कारण तो अलर्ट झालेला असतो की कुठलाही व्यक्ती काय करू शकतो, मला पकडून पिंजऱ्यामध्ये टाकू शकतो, कैद करू शकतो. आता हा जो पक्षी आहे तो कसा झालेला आहे, अलर्ट झालेला आहे. मग तो का पुन्हा त्या जो नोबेलमॅन आहे त्याच्या जवळ येणार. पहा मुलांना, हा जो पक्षी इथे आपल्याला दिसत आहे, नाईटिंगेल दिसत आहे, तो या सरदारला, नोबेलमॅनला काय म्हणत आहे की यू कांट कॅच मी अगेन, देन वाय मेक युअर्स इफ अनहॅपी अबाउट इट. तू तर मला काही पकडू शकत नाही आहेस, हे तुलाही माहिती आहे, मग तू विचार करून का बरं दुःखी होत आहेस. मग हा जो नोबेलमॅन आहे तो काय म्हणत आहे की यू कांट कॅच मी अगेन. जो पक्षी आहे तो म्हणत आहे तू मला पुन्हा पकडू शकत नाही, आणि ही गोष्ट कशी आहे, तर खरी आहे. मग तू ज्या गोष्ट जे काही गोष्ट आहे ते जर खरी आहे तो त्यावर विश्वास ठेवून का बरं तू अनहॅपी होत आहे, दुःखी होत आहे, रागवत आहे. ही गोष्ट अशक्य आहेत की तू मला पकडशीलच. देन बघा मुलांनो, देन वाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट. जर तू मला पकडूच शकत नाही आहे, मला तू कॅचच करू शकत नाही आहे, पुन्हा केजमध्ये तू मला बंदिस्त करू शकत नाही आहे, तर ह्या गोष्टीचा विचार करून तू अनहॅपी होऊ नकोस, तू दुःखी कष्टी होऊ नकोस. पहिली गोष्ट जी आहे ते आपल्याला माहिती आहे की तुम्ही काय करायचं आहे, भविष्याचा किंवा फ्युचरचा, पास्टचा तुम्ही काय करायचं नाही आहे, विचार करायचा नाही आहे. ते गोष्ट पुढे आणून किंवा होणारी गोष्ट मागे आणून तुम्ही दुःखी कष्टी व्हायचं नाही आहे. आणि सेकंड थिंग काय आहे मुलांनो, तर सेकंड थिंग आहे, हाऊ कॅन ॲन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर द विंग्स. आता पहा, आपण तर हे कधी ऐकलेलं नाहीच आहे की पक्षाच्या पंखाखाली काय राहतील, तर डायमंड राहतील. ही गोष्ट शक्य आहे का, कारण पक्षाला कसं काय कळणार आहे की हे जे डायमंड आहे आणि हे माणसांसाठी कसे आहे, मौल्यवान आहे. मग ही जी गोष्ट आहे ती कशी आहे, निरर्थक आहे. हे जे शब्द आहेत ते कसे आहेत, निरर्थक आहे. की ह्या नाईटिंगेलने सांगितलं होतं माझ्या पक्षाखाली काय आहे, तर रिअल डायमंड्स आहेत.
तो का बरं त्याच्या पक्षाखाली डायमंड्स ठेवेल? त्याला त्याचा काही उपयोग तर नाही आहे. याचा उपयोग कुणाला आहे? तर मनुष्याला आहे. तरीसुद्धा पक्षाने काय केलेलं आहे, त्याची एक टेस्ट घेतलेली आहे, परीक्षा घेतलेली आहे की माझ्या पंखाखाली काय आहे? डायमंड आहे. आणि या गोष्टीवर तू काय ठेवलेला आहे? तर विश्वास ठेवलेला आहे, ट्रस्ट केलेला आहे. आणि त्यामुळे तू कसं झालं आहेस? तर दुःखी कष्टी झालेला आहेस, रागावलेला आहेस, चिडलेला आहेस. ही गोष्ट कशी आहे? तर निरर्थक आहे. नेक्स्ट पाहूया मुलांनो. दोज वर जस्ट आयडियल वर्ड्स ऑफ माइंड. मी जे काही तुला 2 मोलाचे संदेश दिलेले आहे, जे मेसेज दिलेले आहे, ते कसे आहे? तर खूप मौल्यवान आहे. या 2 गोष्टी जर तू फॉलो करत केलास तर नक्कीच तू तुझ्या लाईफमध्ये कसं असणार आहेस? तर हॅपी असणार आहे. म्हणून तू माझ्या संदेशला किंवा माझ्या मेसेजला तू काय कर, तर मी तुला जे काही संदेश दिलेले आहेत त्या संदेशला तू निरर्थक समजू नकोस. हे जे 2 सिक्रेट आहेत ते सिक्रेट कसे आहे? तर मनुष्याच्या आयुष्यामध्ये आनंद देणारे आहेत. पहिला जो संदेश आहे तो कुठला? फ्युचर असो पास्ट असो त्या गोष्टी विचार करून आठवून रडत बसायचं नाही आहे, दुःखी व्हायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही निरर्थक शब्दांवरती विश्वास ठेवायचा नाही आहे. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये आनंद देणाऱ्या आहेत. म्हणून तू काय कर, तर या 2 गोष्टी फॉलो कर. इट्स अ मिस्टेक टू ट्रस्ट सच वर्ड्स. पहा, मी काय केलेलं आहे की मी चुकून हे शब्द बोललेला आहे की तू खरंच या गोष्टीवरती ट्रस्ट करणार आहेस का? विश्वास ठेवणार आहेस का? म्हणून मी काय म्हणालेलो आहे तुला की माझ्या पंखाखाली काय आहे? तर डायमंड आहे. आणि या गोष्टीवरती तू काय केलेलं आहे? विश्वास ठेवलेला आहे. पण कुठल्याही निरर्थक गोष्टीवरती किंवा शब्दांवरती तुला ट्रस्ट करायचं नाही आहे, विश्वास ठेवायचा नाही आहे. ही अगदी सहज इझिली गोष्ट आहे की कुठलाही जो पक्षी आहे तो त्या पंखाखाली कसे काय बरं डायमंड ठेवू शकतो? ही गोष्ट तू विचार करायला हवी होती. आणि यामुळे तू काय झालेला आहेस? तर दुःखी कष्ट झालेला आहेस की अरे माझ्या तावडीमध्ये जो पक्षी सापडला होता, ज्याला मी कैद केलं होतं, त्याच्याच पंखाखाली काय आहे? तर डायमंड आहे. आणि त्याने रिक्वेस्ट केल्यामुळे मी त्याला सोडलेलं आहे. आणि आता तू मला सांगत आहे की माझ्या पंखाखाली काय आहे? तर डायमंड आहे. आणि या निरर्थक शब्दांवरती तू विश्वास ठेवलेला आहे. म्हणून तुझी चिडचिड जी आहे ती वाढलेली आहे. आणि तू कसं झालेला आहेस? तर दुःखी कष्टी झालेला आहेस. बघा, यूज माय बिट्स ऑफ ॲडवाईस अँड हॅपी व्हेरी वेल. पहा, तो काय म्हणत आहे की तू तुझ्या व्यवहारामध्ये काय करायचं आहेस? तर मी जे काही ॲडवाईस दिलेले आहेत, जे काही मेसेजेस तुला दिलेले आहेत, सल्ले तुला दिलेले आहे, ते सल्ले जर तू तुझ्या व्यवहारी जीवनामध्ये फॉलो केले तर नक्कीच तू कसा असणार आहे? तर हॅपी असणार आहे. आनंददायक तुझं जीवन असणार आहे. देन बघा मुलांना, द नोबल मॅन वॉच ॲज द बर्ड फ्ल्यू अवे. हे जे ॲडवाईस आहे त्या जो काही पक्षी आहे त्याने कुणाला दिलेली आहे? तर नोबल मॅनला त्या नाईट ईगलनी काही ॲडवाईस दिलेली आहे. आणि त्याने सांगितलेलं आहे की मी काही शब्द बोललो ज्यावरती तू काय केलेला आहे? विश्वास ठेवलेला आहे. आणि त्यामुळे तू कसं झालेला आहेस? तर दुःखी झालेला आहेस. म्हणून माझा जो पहिला थॉट होता तो असा होता की तू पास्टच्या गोष्टी पुढे आणायच्या नाही आहेस आणि त्यावरती निरर्थक विचार करायचा नाही आहे, रडत बसायचं नाही आहे. आणि सेकंड थिंग ही होती की तू काय करायचं आहे? निरर्थक शब्दांवरती विश्वास ठेवायचा नाही. त्यामुळे तुझं जीवन जे आहे अगदी सुखकारक असं होईल. असं नाईट ईगल पक्षाने कुणाला सांगितलेलं आहे? तर आपलं जो काही नोबल मॅन आहे त्याला सांगितलेलं आहे. आणि हे 2 ॲडवाईस देऊन, 2 संदेश देऊन जो नाईट ईगल आहे तो उडून गेलेला आहे. आणि जो नोबल मॅन आहे तो त्याला पाहत बसलेला आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, आपला 4.1 द नाईट ईगल अँड द नोबल मॅन ही जी स्टोरी आहे, ही जी बोधकथा आहे ते आपले एक्सप्लेन करून झालेली आहे. आणि आता यामध्ये जे काही वर्ड्सचे मिनिंग आलेले आहेत त्याचा आपण इथे अर्थ जाणून घेणार आहोत. बघा, पहिलं आहे नोबल मॅन. आता नोबल मॅन म्हणजेच काय? तर पर्सन विथ हाय रँक लाईक अ लॉर्ड. म्हणजेच जो काही एक सर्वसाधारण मनुष्य आहे त्याला सरदार असे म्हटलं गेलेलं आहे. जसं एक सर्वसामान्य मनुष्य. बघा, एखादी गोष्ट आपण काय करत असतो
की निरर्थक असते तरीसुद्धा आपण त्या शब्दांवरती काय ठेवत असतो, विश्वास ठेवत असतो. कुठल्याही व्यक्ती असेच असतात की त्यांना काय हवं असतं की एखादं चांगलं जे काही घडणार असेल तर काही गोष्टींवरती तो काय करत असतो, इझिली विश्वास ठेवत असतो. हे सगळं माणसांचे काय आहे तर स्वभावच आहेत. नेक्स्ट बघा काय आहे, प्लेड. प्लेड म्हणजेच काय मित्रांनो, तर गिव्ह रिझन्स अँड रिक्वेस्ट अपील. बघा जे काही नाईट ईगल होतं त्याने काय केले होते, रिक्वेस्ट केली होती कुणाला, तर नोबेलमॅनला, की तू मला काय कर, तू मला सोडून दे, या पिंजऱ्यातून तू मला मुक्त कर. त्या बदल्यात मी तुला काय देणार, तर रिटर्नमध्ये मी तुला काही हॅपी राहण्याचे मौल्यवान असे सल्ले देणार आहे, ॲडवाईस देणार आहे. नेक्स्ट आहे बघा, क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. म्हणजेच काय मुलांनो, तर इट्स नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क इज अ, पहा मुलांनो, क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजेच काय, तर इट्स नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क इज अ प्रोवर्ब. देन आहे, इट मीन्स you should not feel unhappy about a mistake or something bad that has happened. म्हणजेच काय, की आपण काय करत असतो, ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या आपण आठवत बसतो आणि मग त्या गोष्टींमुळे, त्या शब्दांमुळे आपल्याला काय होत राहतं, दुःख होत राहतं. म्हणून त्या गोष्टी आपण काय करायच्या आहेत, स्किप करायच्या आहेत, सोडून द्यायच्या आहेत, जेणेकरून आपण दुःखी कष्टी होणार नाही. हा झाला पहिला संदेश जो ह्या बोधकथेमधून आपल्याला मिळतो, की आपल्याला पास्ट आपला आठवून रडत बसायचं नाही आहे, पुन्हा फाईट करायला आपल्याला उभं राहायचं आहे. नेक्स्ट बघा, आयडियल वर्ड्स मीन्स वॉट, वर्ड्स विच हॅव लिटल मिनिंग. बघा काही गोष्टी अशा असतात की त्या शक्य नसतात तरीसुद्धा मनुष्य जो आहे आपल्या सेविंगसाठी, सेफ्टीसाठी काय करत असतो, बोलत असतो. म्हणजेच थोडक्यात खोटं बोलत असतो तरीसुद्धा आपण काय करत असतो, त्या गोष्टींवरती, त्या शब्दांवरती विश्वास ठेवत असतो. पण विश्वास न ठेवता आपण आधी पडताळणी करायला पाहिजे की खरंच हा जो व्यक्ती आहे, तो शब्द जे काही बोलत आहे त्यावरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे की नाही पाहिजे. म्हणजेच जे काही शब्द आहेत त्यावर लगेचच आपल्याला ट्रस्ट करायचं नाही आहे, विश्वास ठेवायचा नाही आहे. हे झाले सेकंड थिंग, की आपण लगेचच कोणावर विश्वास ठेवायचा नाही. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा मुलांनो काय आहे, रेअर. रेअर मीन्स वॉट मुलांनो, तर नॉट कॉमन, नॉट इझी टू गेट. काय मुलांनो, रेअर म्हणजे नॉट कॉमन, नॉट इझी टू गेट. अशी काही मौल्यवान वस्तू जी सहजासहजी मिळत नाही आणि ती कुणाकडे होती असं नाईट ईगल म्हणत होता, तर ते रेअर जे डायमंड आहे ते माझ्याकडे आहेत. पण हे खरं, हे जे गोष्ट आहे ती कशी आहे, कॉमन नाही आहे आणि इझी नाही आहे. कुठल्याही पक्षाकडे कसे बरं डायमंड असू शकतात. म्हणून रेअरचा अर्थ काय सांगितलेला आहे, नॉट कॉमन, नॉट इझी टू गेट, म्हणजे ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही आहे. नेक्स्ट बघा, वेल. त्याचा अर्थ बघा काय आहे, क्राय विथ सॉरो मेकिंग लॉंग साऊंड्स. म्हणजेच कुठल्याही गोष्टीचं चिंतन करत आपल्याला बसायचं नाही आहे, त्या आठवून आपल्याला दुःखी कष्टी व्हायचं नाही आहे. नेक्स्ट बघा, बी अपसेट. म्हणजेच काय, फील बॅड. काय मुलांनो, फील बॅड. जसं आपण बघितलं, जेव्हा नोबेलमॅनने नाईट ईगलला पिंजऱ्यातून सोडून दिलं आणि जेव्हा जो नाईट ईगल आहे तो म्हणाला की अरे तू तर मूर्खपणा केला, मला सोडून तू काय केलेलं आहे, तर मूर्खपणा केलेला आहे. का, कारण माझ्याकडे काय आहेत, माझ्या पंखाखाली डायमंड आहे आणि तू मला सोडून काय केलेलं आहेस, तर मूर्खपणा केलेला आहे. तेव्हा त्याची जी फिलिंग होती ती कशी होती, सॅड होती. तो कसा झालेला, अनहॅपी झालेला, दुःखी झालेला. नेक्स्ट बघा, म्हणजेच जो काही आपला दैनंदिन व्यवहार आहे त्यामध्ये जर आपल्याला हॅपी राहायचं असेल तर आपण ज्या 2 गोष्टी या बोधकथेमधून आपल्याला शिकायला मिळालेल्या आहेत त्या कुठल्या, तर पास्टचा विचार न करता आपल्याला पुढे जात राहायचं आहे आणि कुठल्याही निरर्थक शब्दांवरती विश्वास ठेवायचा नाही.
म्हणजे दैनंदिन व्यवहारात सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या 2 ॲडवाईस आपल्याला यूज करायच्या आहेत, जेणेकरून आपण कसे असणार आहोत, तर हॅपी असणार आहोत, सुखी असणार आहोत आणि आपले जीवन जे आहे ते कसं असणार आहे, तर आनंदी असणार आहे. बघा मुलांनो, नेक्स्ट आहे समरी. समरी म्हणजेच काय, आपल्याला माहीत आहे सारांश काय आहे. मेनी पीपल आर इन द हॅबिट ऑफ क्राईंग ओव्हर अ मिस्टेक ऑर समथिंग बॅड दॅट हॅज हॅपन. बघा, काही लोकांची अशी सवय असते की ज्या काही होऊन गेलेल्या गोष्टी आहेत त्या आठवून ते काय होत असतात, तर बॅड फील तर करतच असतात, पण ते अनहॅपीसुद्धा त्या गोष्टीमुळेच राहतात. नंतर बघा, हेन्स द फर्स्ट ॲडवाइस ऑफ द नाइटिंगेल वॉज नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क बिकॉज वॉट्स डन कॅन नॉट बी अनडन. दे सेकंड ॲडवाइस, नेवर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. आपल्याला माहीत आहे जो नाइटिंगेल आहे त्याने काय केलेलं आहे, 2 जे ॲडवाईस आहे आपल्याला त्या सांगितलेल्या आहेत. कुठल्या ॲडवाईस, तर पहिली जी ॲडवाईस आहे आपल्याला ती काय सांगितलेली आहे की नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. ही त्याने पहिली ॲडवाईस आपल्याला दिलेली आहे हॅपी राहण्यासाठी. आणि सेकंड ॲडवाईस जी आहे ते आपल्याला काय दिलेली आहे, तर नेवर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. ही त्याची काय आहे, तर सेकंड ॲडवाईस आहे. टेम्पटेशन दॅट यू कॅन नॉट गेट. आपण काय करायचं आहे, कुठल्याही निरर्थक शब्दांवरती विश्वास ठेवायचा नाही आहे. इफ यू ट्रस्ट एनी टेक प्रॉमिस यू वेस्ट युअर टाईम अँड एनर्जी. कुठल्याही निरर्थक शब्दांचा जर आपण विचार करत बसलो तर साहजिक आहे आपला तिथे टाईमही वेस्ट होणार आहे आणि जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती सुद्धा आपली वेस्ट होणार आहे, डाऊन होणार आहे. बघा, नो वन कॅन स्टॉप यू फ्रॉम बीइंग हॅपी इफ यू फॉलो दिस सिम्पल सिक्रेट्स ऑफ हॅपीनेस इन लाईफ. आता जे काही इथे 2 सिम्पल असे सिक्रेट सांगितलेले आहेत ते कसे आहेत, जरी ते साधारण असले तरी ते आपल्या लाईफमध्ये कसे आहेत, महत्त्वपूर्ण आहेत. जर त्यांचा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापर केला, यूज केलं, तर आपण कसे होणार आहोत, तर हॅपी होणार आहोत. कुठलंही टेन्शन आपल्याला राहणार नाही आहे. सिम्पल गोष्टी आहेत, 2 सिम्पल ॲडवाईज आहेत. एक तर पास्टचा विचार करायचा नाही आहे, ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत उगाचच त्या आठवत बसायच्या नाही आहे. आणि दुसरी थिंग म्हणजे ही आहे की कुठल्याही निरर्थक शब्दांवरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाही आहे. ह्या 2 ॲडवाईज ह्या अगदी साध्या सिम्पल आहेत, पण त्या फॉलो करणं तेवढंच कठीण आहे. पण जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपण आपल्या लाईफमध्ये कसे असणार आहोत, तर सुखी असणार आहोत. तर पहा मुलांना, आपला जो चॅप्टर होता 4.1 द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन, या लेसनमध्ये, या स्टोरीमध्ये आपण हे जी स्टोरी आहे ते आपण लर्न घेतलेले आहे, त्याचे स्पष्टीकरण आपलं झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण काय करणार आहोत, काही ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत, तसेच त्यावरती आपण टेस्ट देखील घेणार आहोत आणि काही क्वेश्चन आन्सर आहेत ते सुद्धा आपण एक्सप्लेन करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ही जी स्टोरी आहे ती आणखी आत्मसात होईल, आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात ते कळेल. कुठली मुलांना, तर 4.1 द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन. बघा, ही स्टोरी जी आहे ही खूप छान आहे. खूप सिम्पल साधे वर्ड्स यामध्ये यूज केलेले आहे आणि ते आपल्या लाईफमध्ये जर आपण यूज केले तर नक्कीच आपली लाईफ जी आहे कशी होणार आहे, सुखकारक होणार आहे, हॅपी होणार आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, तर या स्टोरीमधून सुंदर छान असे 2 आपल्याला ॲडवाईस दिलेले आहे. ते आपण प्रत्येकाने आपण त्या ज्या ॲडवाईस आहेत ते आपण आपल्या लाईफमध्ये यूज करायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे, जेणेकरून आपण सुद्धा निरर्थक गोष्टींचा विचार करून काय होणार नाही, तर दुःखी कष्टी होणार नाही. साहजिकच आहे मुलांनी. बघा, ज्या काही गोष्टी होऊन गेल्या आहेत त्याच पुन्हा त्यांचा विचार करून आठवून आपल्याला काय मिळणार आहे का? हां, आपल्याला एक गोष्ट नक्की मिळणार आहे, ती म्हणजे काय, तर दुःख. बघा, आपण जर एखादी गोष्ट जर पास्टमध्ये वाईट केली असेल किंवा आपल्याकडनं काही मिस्टेक झाली असेल तर ते पुन्हा पुन्हा आठवून आपल्याला काय होणार आहे, तर दुःखच होणार आहे. म्हणून ती जी घटना घडून गेलेली आहे त्याबद्दल आपल्याला व्यर्थ विचार करत बसायचा नाही आहे. तर ती मिस्टेक पुन्हा होणार नाही याची मी काय करणार आहे,
तर काळजी घेणार आहे आणि पुढे देखील मी कुठलेही मिस्टेक होऊ देणार नाही असे प्रॉमिसेस जे आहेत ते स्वतःला करायचं आहे, जेणेकरून आपण काय होणार आहे, तर जेणेकरून आपण हॅपी होणार आहेत. मग का बरं आपण निरर्थक ज्या काही गोष्टी आहेत, वेस्टेज गोष्टी आहेत त्याचा आपण विचार करत बसायचा आणि आपली एनर्जी आणि टाईम हा घालवायचा. कशाला आपण आपली एनर्जी जी आहे ती डाऊन करायची आणि आपला टाईमसुद्धा त्यामध्ये जातोच हे तर आपल्याला माहिती आहे. त्यापेक्षा आपण आपला टाईम आणि एनर्जी ही कशामध्ये घालवायची आहे, तर काही नवीन आपल्याला काय शिकता येईल का यामध्ये आपल्याला आपला टाईम आणि एनर्जी घालवायची आहे. आणि आणखी आपल्याकडनं काय क्रिएट होऊ शकतं, काय काय छान छान गोष्टी किंवा काही प्रकल्प आपण छान असे करू शकतो हे आपल्याला शिकायचं आहे. आणि सेकंड थिंग म्हणजेच काय मुलांना, तर निरर्थक जे शब्द आहे त्यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे. बघा, काही व्यक्ती खोटं बोलत असतात आणि लगेचच आपण त्यांच्यावर बिलीव्ह करतो, ट्रस्ट करतो आणि मग इथे आपली काय होते, फसवणूक होते. आणि या गोष्टीवरती आपण लगेचच विश्वास केल्यामुळे ते खरे आहे खोटे आहे याचं प्रमाण देखील आपण तपासून बघत नाही, चेक करत नाही की हे जे बोललं जातं आहे, जे माझ्या कानावर पडत आहे ते खरं आहे की खोटं आहे याचा विचार आपण करत नाही. आणि त्यामुळे आपण काय होतो, तर दुःखी होतो, चिडतो, आपली चिडचिड जी आहे ती वाढत जाते. म्हणून जर कोणी आपल्याला काही बोलत असेल तर ते खरं आहे की खोटं हे नक्की आपल्याला तपासून बघायला पाहिजे, चेक करून बघायला पाहिजे, तरच आपण त्यावरती रिॲक्ट व्हायला पाहिजे. नाहीतर उगाचच आपण काय करत असतो, काही शब्द आपण ऐकले तर लगेचच आपण चिडतो, म्हणजेच आपली एनर्जी इथे देखील काय होते, तर इथे देखील आपली एनर्जी डाऊन होते. म्हणूनच आपल्याला हे जे 2 थॉट्स आहेत ते ॲडवाईज आहेत ते आपल्या लाईफमध्ये आपण फॉलो करायला पाहिजे, जेणेकरून आपण कसे राहणार आहोत, तर आनंदी आणि हॅपी राहणार आहोत. तर मुलांना इथे आपली ही जी स्टोरी आहे ती लर्न करून झालेली आहे, तिचं स्पष्टीकरण आपण घेतलेलं आहे आणि त्या स्टोरीमधून आपण काय शिकलेलो आहोत हा सुद्धा बोध आपण इथे घेतलेला आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ही स्टोरी या स्टोरीची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ते आपण घेणार आहोत आणि त्याच्यावरती काही टेस्ट आपण बनवलेले आहेत ते देखील आपण सॉल्व करणार आहोत आणि काही क्वेश्चन आन्सर या स्टोरीमध्ये आलेले आहेत ते देखील आपण एक्सप्लेन करणार आहोत, समजून घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.